पुण्यातील एका कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नवीन स्वप्न, नवीन मैत्री आणि नवीन सुरुवातीची उत्सुकता होती. त्या गर्दीत एक शांत, अभ्यासू मुलगा होता, आदित्य. त्याला स्वतःच्या जगात राहायला आवडायचं. त्याच दिवशी कॉलेजमध्ये प्रवेश झाला सईचा. साधा पंजाबी ड्रेस, चेहऱ्यावर निरागस हास्य आणि डोळ्यात मोठी स्वप्न. कॉरिडॉरमध्ये दोघांची नजर पहिल्यांदाच भिडली. तो क्षण फक्त काही सेकंदाचा होता, पण आदित्यला वाटलं जणू वेळ थांबलीच आहे. सई पुढे निघून गेली, पण तिचं हास्य त्याच्या मनात कायमच कोरलं गेलं. त्या रात्री त्याला झोपच लागली नाही. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न होता, ती पुन्हा भेटेल का? दुसऱ्या दिवशी आदित्य नेहमीपेक्षा लवकर कॉलेजमध्ये पोहोचला. त्याच्या मनात एकच इच्छा होती, सई पुन्हा दिसावी. लेक्चर सुरू झालं. योगायोगाने सई त्याच्याच वर्गात होती. प्राध्यापकांनी एक ग्रुप प्रोजेक्ट जाहीर केला आणि नियतीने दोघांना एकाच गटात आणलं. हाय, मी सई, ती हसत म्हणाली. मी आदित्य, तो थोडा संकोचून म्हणाला. हळूहळू प्रोजेक्टच्या निमित्ताने दोघांचे बोलणे वाढू लागलं. कॉलेजची लायब्ररी, कॅन्टीन आणि कॅम्पसच्या पायवाटा त्यांच्या मैत्रीच्या साक्षीदार बनल्या. सई मनमोकळी होती, तर आदित्य शांत स्वभावाचा. पण त्यांच्या स्वभावातील हाच फरक त्यांना एकमेकांच्या अधिक जवळ घेऊन आला. एक दिवस सई म्हणाली, तुझ्याशी बोललं की मन खूप हलकं वाटतं. हे ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. त्याच्या मनात प्रेमाची भावना आता आणखी गडद होती. पण त्याने अजूनही आपल्या मनातील भावना सईला सांगितल्या नव्हत्या. कारण त्याला भीती होती, जर तिने नकार दिला तर ही सुंदर मैत्रीही तुटेल का? कॉलेजचा वार्षिक महोत्सव अगदी जवळ आला होता. संपूर्ण कॅम्पस रंगीबेरंगी रोषणाईने उजळून निघाला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह होता. सईने गायन स्पर्धेत भाग घेतला होता, तर आदित्य फोटोग्राफी टीममध्ये होता. संध्याकाळी सई स्टेजवर आली. तिचा मधुर आवाज संपूर्ण सभागृहात घुमू लागला. गाणं संपताच जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. आदित्यने कॅमेऱ्यात तिचे अनेक फोटो टिपले, पण त्याच्या मनात फक्त एकच भावना होती, ही मुलगी माझ्या आयुष्याचा भाग व्हावी. कार्यक्रमानंतर दोघे कॉलेजच्या शांत बागेत बसले. सई हसत म्हणाली, आदित्य, आयुष्यात काही माणसं अचानक भेटतात आणि नकळत खूप जवळची होतात. आदित्य काही क्षण शांतच राहिला. त्याला वाटलं, हीच योग्य वेळ आहे आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्याची. तो बोलणार इतक्यात सईच्या मोबाईलवर एक फोन आला. फोन उचलताच तिच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं झालं. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. आदित्य, मला लगेच घरी जावं लागेल, ती घाईघाईने निघून गेली. आदित्य तिला जाताच फक्त पाहत राहिला. त्या रात्रीनंतर सई अनेक दिवस कॉलेजमध्ये आलीच नाही. आदित्यच्या मनात एकच प्रश्न राहिला, अचानक असं काय घडलं असेल? सईचं कॉलेजमध्ये येणं बंद करून जवळपास 15 दिवस झाले होते. तिचा फोन बंद होता, मेसेजला उत्तर नव्हतं आणि तिच्या मैत्रिणींनाही काही माहिती नव्हती. आदित्यचं मन अस्वस्थ झालं होतं. रोज तो कॉलेजच्या गेटकडे पाहायचा,
कदाचित आज सई येईल, पण प्रत्येक दिवस निराशेने संपायचा. एक दिवस लायब्ररीत प्रोजेक्टची फाईल आवरताना त्याला सईची एक छोटी डायरी सापडली. डायरीच्या शेवटच्या पानावर एक ओळ लिहिलेली होती. कधी अचानक दूर जावं लागलं तर समजून घे, मी तुझ्यापासून नाही, परिस्थितीपासून हारले आहे. हे वाचून आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने ठरवलं, काहीही झालं तरी सईला शोधायचंच. खूप प्रयत्नानंतर त्याला समजलं की सईच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे तिला शिक्षण अर्धवट सोडून गावाकडे जावं लागलं होतं. घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली होती. हे ऐकताच आदित्यच्या मनात तिच्याविषयी आदर आणखी वाढला. त्याने दुसऱ्याच दिवशी सईच्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याला माहीत नव्हतं, त्या भेटीनंतर त्याच्या आयुष्यात सर्वात मोठा निर्णय त्याची वाट पाहत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य सईच्या गावाकडे निघाला. प्रवासभर त्याच्या मनात असंख्य प्रश्न होते. गावात पोहोचल्यावर त्याने लोकांना सईच्या घराचा पत्ता विचारला. एका छोट्याशा साध्या घरासमोर तो थांबला. दार ठोठावताच सई बाहेर आली. आदित्यला पाहताच तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद एकाच वेळी दाटून आला. आदित्य, तू इथे? आदित्य हसत म्हणाला, तुझ्याशी न बोलता राहवत नव्हतं म्हणून आलो. हे ऐकताच सईच्या डोळ्यात अश्रू आले. ती त्याला घरात घेऊन गेली. घरातील परिस्थिती पाहून आदित्य काही क्षण शांत झाला. आजारी वडील, काळजीत असलेली आई आणि घराची सर्व जबाबदारी सांभाळणारी सई. ती हळू आवाजात म्हणाली, आदित्य, मी परत कॉलेजला जाऊ शकत नाही. माझं स्वप्न इथेच थांबलं आहे. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, स्वप्न कधीच थांबत नाही सई. परिस्थिती कठीण असू शकते, पण आपण तिच्यासमोर हार मानायची नसते. त्या शब्दांनी सईच्या मनात पुन्हा आशेचा किरण जागा झाला. पण त्या क्षणी सईने एक असा निर्णय सांगितला ज्याने आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली. ती शांतपणे म्हणाली, माझं लग्न ठरवलं आहे. हे ऐकताच आदित्यच्या डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले. तो काहीच बोलू शकला नाही. सईच्या तोंडून माझं लग्न ठरलं आहे हे शब्द ऐकताच आदित्य काही क्षण निशब्द झाला. थोडा वेळ शांत राहून तो म्हणाला, सई, हा निर्णय तुझा आहे की परिस्थितीने तुला घ्यायला लावला आहे? हे ऐकताच सईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बाबांच्या उपचारांसाठी खूप खर्च झालं आहे. माझ्या काकांनी मदत केली, पण त्यांची एक अट होती, त्यांच्या ओळखीच्या मुलाशी माझं लग्न. आदित्यला समजलं की सई प्रेमापासून नाही तर परिस्थितीपुढे झुकत होती. तो म्हणाला, प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही. प्रेम म्हणजे संकटांना एकमेकांचा हात सोडून न देणं. त्या दिवशी
आदित्य शहरात परतला. त्याने आपल्या मित्रांची, कॉलेजमधील प्राध्यापकांची आणि काही समाजसेवकांची मदत मागितली. सर्वांनी मिळून सईच्या वडिलांच्या उपचारासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी निधी गोळा केला. काही दिवसांनी आदित्य पुन्हा सईच्या घरी गेला. त्याने सईच्या वडिलांसमोर सर्व कागदपत्र ठेवली आणि शांतपणे म्हणाला, "काका, आता हे कर्ज तुमच्यावर नाही. सईचं आयुष्य तिच्या स्वप्नांप्रमाणे जगू द्या." सईचे वडील भावूक झाले. पण अजून एक प्रश्न बाकी होता. सईच्या कुटुंबाला आदित्य त्यांच्या मुलीसाठी स्वीकारता येईल का? संध्याकाळची वेळ होती. घरात शांतता पसरली होती. सई, तिचे आई-वडील आणि आदित्य एकमेकांसमोर बसले होते. सईचे वडील काही क्षण शांत राहिले. मग ते आदित्यकडे पाहत म्हणाले, "बाळा, आजच्या काळात नातं जपण्यासाठी एवढं करणारे लोक फार कमी असतात. तू आमच्या मुलीसाठी जे केलंस ते कुठल्याही उपकारापेक्षा मोठं आहे." आदित्य नम्रपणे म्हणाला, "काका, मी हे उपकार म्हणून नाही केलं. सईचं स्वप्न तुटू नये एवढीच माझी इच्छा होती." हे ऐकताच सईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सईचे वडील तिचा हात आदित्यच्या हातात ठेवत म्हणाले, "जर माझ्या मुलीचीही इच्छा असेल तर मला या नात्याला होकार आहे." सईने लाजत मान हलवली. काही महिन्यांनी सईने पुन्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आदित्यनेही आपलं शिक्षण पूर्ण केलं. दोघांनी मेहनतीने आपापली स्वप्न पूर्ण केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या आशीर्वादाने त्यांचं लग्न साध्या पण आनंदी वातावरणात झालं. वर्षांनंतर त्याच कॉलेजमध्ये ते पाहुणे म्हणून आले, जिथे त्यांची पहिली नजर भेटली होती. त्याच ठिकाणी उभा राहून सई हसत म्हणाली, "एका नजरेने सुरू झालेली गोष्ट आज आयुष्यभराच्या साथीत बदलली." आदित्य हसला आणि म्हणाला, "खरंच प्रेम कधी हारत नाही. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतं." कथेचा संदेश. खरं प्रेम हे फक्त भावना नसतं. ते विश्वास, त्याग, संयम आणि एकमेकांच्या स्वप्नांना आधार देण्याचं नाव असतं. परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रेमात प्रामाणिकपणा असेल तर शेवटी विजय प्रेमाचाच होतो. समाप्त.